नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यातील प्रकरण 7वे ज्याचं नाव आहे विज्ञान व तंत्रज्ञान, तर या प्रकरणाचा भाग पहिला हा आज आपण अभ्यासणार आहोत। स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठात आपण अभ्यासणार आहोत। तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदान यांचाही अभ्यास करणार आहोत की भारत स्वतंत्र झाल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जी महत्त्वपूर्ण कामगिरी केली त्या कामगिरीचा आढावा या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत। तसेच भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा आढावासुद्धा या प्रकरणातून आज आपण घेणार आहोत। तर चला या प्रकरणाला आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिला मुद्दा आहे भारतीय अणुऊर्जा आयोग की भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधावायची होती। या विचारातूनच त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली। आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली। मग आता भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मदतीतून आपल्या राष्ट्राची प्रगती साधायची आहे हे त्यांनी ठरवलेलं होतं आणि याचकरिता या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपल्या भारतातील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक करण्यात आली। मग आता या अणुऊर्जा आयोगाचं कार्य काय असेल किंवा त्यांचं उद्दिष्ट काय होतं, तर अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती। की अणुऊर्जेपासून वीज निर्मिती की आपण सायन्समध्ये शिकला असालही की एका अणूपासून त्याचं विभाजन करून आपल्याला प्रचंड ऊर्जा ही प्राप्त करता येते। एक न्यूक्लिअर जे घटक असतात त्या न्यूक्लिअर घटकापासून आपल्याला प्रचंड ऊर्जेचा स्रोत हा निर्माण करता येतो। तर अशा अणुऊर्जेपासून ॲटॉमिक पॉवरपासून आपल्याला वीज निर्मिती करणे असं अणुऊर्जा आयोगाचं एक उद्दिष्ट होतं। शिवाय अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी त्यासाठी जे काही प्रगत तंत्रज्ञान लागतं त्या तंत्रज्ञानाची उभारणी करणे हे सुद्धा अणुऊर्जा आयोगाचं एक प्रमुख उद्दिष्ट होतं। शिवाय नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे अतिशय सूक्ष्म स्तरावर काम करणारी जी तंत्रज्ञानाची पद्धती आहे ती तंत्रज्ञानाची पद्धती विकसित करणे अशी काही उद्दिष्ट या अणुऊर्जा आयोगापुढे होती आणि ती त्यांनी भविष्यात साकारली सुद्धा। 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी जिचं नाव आहे अप्सरा ही कार्यान्वित केली। आणि मग आपल्या अणुऊर्जेतून आपल्याला जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती साधायची होती याकरिता त्यांनी अप्सरा नावाची एक अणुभट्टी ही भारतामध्ये उभारली की जेणेकरून आपल्याला या अणुऊर्जेचा वापर हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आणि एकंदरीत भारताच्या विकासाकरता करता येईल याकरिता त्यांनी अप्सरा नावाची एक भारतातील पहिली अणुभट्टी ही कार्यान्वित केली। 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली। आणि मग सर्वात प्रथम 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्याकरिता मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना ही करण्यात आली।
थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर हे सुरू करण्यात आले. आणि मग जे थोरियम असतं की त्या थोरियमच्या अणूंचं विभाजन करून त्यापासून जी विद्युत शक्ती निर्माण केली जाते, तर अशा प्रकारचा जो एक प्रकल्प होता तो कुठे स्थापन करण्यात आला? तामिळनाडू राज्यातील कल्पकम येथे या रिॲक्टर रिसर्च सेंटरची सुरुवात ही करण्यात आली. म्हणजे अणुऊर्जेतूनच विद्युत निर्मिती करण्याकरिता तामिळनाडू येथे सुद्धा असा एक प्रोजेक्ट हा सुरू करण्यात आलेला होता. अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टर्सची भूमिका ही महत्त्वाची असते. मग रिॲक्टर्स म्हणजे काय? की जे अणूचं विभाजन करतात, ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो की जेथे या आण्विक जे घटक आहेत, थोरियम असेल, रेडियम असेल, युरेनियम असेल, तर या थोरियम युरेनियम सारख्या घटकापासून अणूंचं विभाजन करून त्यापासून ऊर्जा निर्माण करण्याकरिता रिॲक्टर्सची गरज असते. आणि या रिॲक्टर्स रिसर्च सेंटरची सुरुवात ही कुठे करण्यात आली? तामिळनाडू राज्यामध्ये कल्पकम येथे करण्यात आली. या रिॲक्टर्सचा वापरच काय केला जातो? विद्युत निर्मितीसाठी केला जातो. म्हणजे या ठिकाणी अणूंचं विभाजन केलं जातं. थोरियम आणि युरेनियम सारख्या खनिजांपासून म्हणा किंवा घटकांपासून म्हणा, आणि त्याचा वापर हा अणु ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जातो. मग अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारलेले आहेत. मग आता आपल्याला जर अणुशक्ती निर्माण करायची असेल तर त्याकरिता जड पाणी लागतं. जड पाणी म्हणजे काय? की ज्या पाण्यामध्ये या अणूंचं विभाजन हे केल्या जातं. मग आता हे जड पाणी म्हणजे काय असतं? की या अणूंचं विभाजन ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारच्या रसायनांनी तयार केलेलं जे पाणी आहे ते या अणूंचं विभाजन करताना वापरल्या जातं, जेणेकरून ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ही रिॲक्टर्सच्या बाहेर जाऊ नये आणि त्या ऊर्जेचा वापर हा विद्युत निर्मितीसाठी केला जावा, याकरिता त्या ठिकाणी जड पाण्यांचे कारखाने असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर हे जे अणुऊर्जेचं विभाजन करण्याकरिता जे विविध रसायनांनी युक्त असं पाणी असतं त्याला जड पाणी असं म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारचे जड पाणी तयार करण्याचे कारखाने हे वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले गेलेले आहेत. अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे म्हणजे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणीसुद्धा करण्यात आली. पुढे याच संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झाले आहे. की मग आता हे हेवी वॉटर म्हणजे ज्या जड पाण्यांमध्ये अणूंचं विभाजन केल्या जाईल अशा हेवी वॉटर्सचं प्रोडक्शन जास्तीत जास्त व्हावं आणि ते आपल्या देशामध्येच व्हावं, याकरिता देशांतर्गत म्हणजे आपल्याच देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जड पाणी उत्पादन करण्यासाठी संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची सुद्धा उभारणी करण्यात आलेली आहे. पुढे याच संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीतच हे जे जड पाणी आहे ते जड पाणी उत्पादित करण्यासाठी त्यावर चांगल्या प्रकारे संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढे त्याचंच नाव बदलून हेवी वॉटर बोर्ड असं करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे आहे ध्रुव अणुभट्टी.
मुंबईजवळील तुर्भे येथे 1985मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते. त्याचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रामध्ये केला जातो. की आता ध्रुव अणुभट्टी की मुंबईजवळील एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे तुर्भे. येथे 1985मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फॉरेन कंट्रीजचा किंवा तंत्रज्ञानाने प्रगत मानल्या जाणाऱ्या युरोपियन, अमेरिकन किंवा कोणत्याच जपान, आशियातील जपान, कोरिया, चीन यासारख्या कोणत्याही देशाची मदत न घेता संपूर्ण भारतीय बनावटीची ध्रुव नावाची अणुभट्टी ही उभारण्यात आली, सुरू करण्यात आली. मग या ठिकाणी युरेनियमच्या धातूचा, युरेनियम हे काय, एक किरणोत्सारी पदार्थ आहे आणि या किरणोत्सारी पदार्थातील जे अणू असतात त्या अणूंचं विभाजन करून काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावर ऊर्जा ही निर्माण केली जाते. म्हणून काय म्हटलं आहे की युरेनियम या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव या अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. कारण युरेनियम हा काय आहे, किरणोत्सारी पदार्थ आहे आणि एका अणूमध्ये जे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात यांची जी चेन रिॲक्शन होते, म्हणजे एकमेकांवर घर्षणातून जी ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेतून जो किरणोत्सार होतो तो किरणोत्सार मानवी शरीर हे सहन करू शकत नाही. ते अतिशय घातक असा तो किरणोत्सार असतो. मग आता या किरणोत्साराचा जो प्रादुर्भाव आहे, जो अपाय आहे, तो टाळण्याकरिता काय केलं जातं, या अणुभट्ट्यांची निर्मिती केली जाते. आणि म्हणून म्हटलं आहे की ध्रुव नावाची जी अणुभट्टी आहे या ठिकाणी युरेनियम या धातूचा इंधन म्हणून वापर केला जातो. म्हणजे या युरेनियममधून काय केलं जातं, त्या ठिकाणी विद्युत निर्मिती केली जाते. आणि मग आता तुर्भे येथील या केंद्रांमधून 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते. म्हणजे असे जे विविध प्रकारचे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत, असे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती या ध्रुव नावाच्या अणुभट्टीमध्ये केली जाते. आणि मग पुढे या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग हा कशाकरिता केला जातो, विद्युत निर्मितीसाठी केला जातो. उद्योगांमध्ये ते वापरले जातात. शेती व वैद्यक क्षेत्रात त्यांचा वापर केला जातो. म्हणजे त्यातून जे रेडिएशन होतं त्या रेडिएशनचा, त्या किरणांचा वापर हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये केला जातो. जसं आपण बघतो MRI स्कॅन केला जातं, CT स्कॅन केलं जातं, एक्सरे काढले जातात किंवा इतर काही असे अनेक वैद्यकीय उपकरणं आहेत की ज्यामध्ये रेडिएशनचा वापर हा केला जातो. तर अशा किरणोत्सारी पदार्थांचा वापर हा अशा विविध क्षेत्रांमध्ये करून त्या माध्यमातून त्या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग हे केले जातात आणि त्यातूनच उद्योग, शेती आणि वैद्यक क्षेत्र हे विकसित केलं जाऊ लागलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. की आता ही भारत सरकारची एक मोठी कंपनी आहे की जिचं नाव आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL. मग आता ही कंपनी काय करते तर अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठीच 1987मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. की आपण सगळं काही अणुऊर्जेवर आधारित तंत्रज्ञानाबद्दल बघतो आहे
की मग अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्याकरिताच या NPCILची स्थापना ही 1987मध्ये करण्यात आलेली आहे. मग सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे, म्हणजेच जे आपल्या देशाला परवडेल, स्वस्त पडेल आणि जे सुरक्षित असेल. कारण जगातला सर्वात मोठा ऑटोमिक ॲक्सिडंट हा कुठे झालेला आहे? रशियामधील एका क्षेत्रामध्ये ही अणुभट्टी होती आणि त्या ठिकाणी चेर्नोबिल त्याचं नाव आहे. त्या चेर्नोबिलमध्ये या अणुभट्टीचा स्फोट झाला आणि कालांतराने या अणुभट्टीमधले जे काही न्यूक्लिअर जे घटक होते, जे युरेनियम, थोरियमसारखे, ज्यांची चेन रिॲक्शन होते आणि यातील न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांचं घर्षण होऊन जो किरणोत्सार होता, त्या किरणोत्सारामुळे तिथले आजूबाजूच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना दुर्धर अशा व्याधी झळल्या आणि अनेक लोक हे मृत्युमुखीसुद्धा पडले. आणि म्हणून त्या ठिकाणी एक शब्द वापरण्यात आलेला आहे, तो म्हणजे काय? सुरक्षित. कारण अणुभट्ट्या चालवणे हे काय खूप जबाबदारीचं आणि खूप धोकादायक असं काम आहे. म्हणून सुरक्षित आणि स्वस्त, जे भारताला परवडेल आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर. कारण पर्यावरणाचं सुद्धा नुकसान या अणुभट्ट्यांमुळे कधीकधी होतं. कारण त्यातून निघणारा जो जे सांडपाणी आहे, की जे सांडपाणी म्हणजे त्यातसुद्धा किरणोत्सारी पदार्थ जाऊ नयेत आणि ते पाण्यात मिसळून पाणीसुद्धा प्रदूषित होऊ शकतं. तर असा पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचं जे तंत्रज्ञान आहे, जी टेक्नॉलॉजी आहे, ती सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचं काम होतं, उद्दिष्ट होतं. त्यानंतरचा मुद्दा आहे अणुचाचणी, की पोखरण येथील पहिली अणुचाचणी, की शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथील पहिली अणुचाचणी यशस्वी केली. की अणुचाचणी आपण बघतो की जगामध्ये सर्वच राष्ट्र हे काय होत आहेत? न्यूक्लिअर पॉवरने सशक्त बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारताने सुद्धा या न्यूक्लिअर पॉवरमध्ये आपण कोणावर विसंबून राहू नये म्हणून स्वावलंबी होण्याचा जो मनोदय होता तो त्याने पूर्ण केलेला आपल्याला दिसतो. आणि परंतु भारताने या न्यूक्लिअर पॉवरचा वापर हा शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग करण्याकरिता भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील एक क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वनस्पती उगवत नाहीत, पाण्याची जी पातळी आहे ती अतिशय खोल आहे, म्हणजे हा वाळवंटी भाग आहे, तिथे पाण्याचा नाममात्र लवलेश हा आपल्याला दिसत नाही. तर अशा निर्जीव आणि ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची वनस्पती, पानं, फुलं काही उगवत नाही, अशा पोखरण नावाचं जे एक गाव आहे किंवा शहर आहे, तर त्या पोखरण येथील त्यांनी पहिली अणुभट्टी नाही तर अणुचाचणी म्हणजे अणुबॉम्बची चाचणी ही त्या पोखरण येथे घेण्यात आली आणि ती यशस्वीसुद्धा झाली. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यात चाललेली धडपड कारणीभूत होती. कारण आपण बघतो की भारताच्या आजूबाजूला भारताला भरपूर शत्रू आहेत, एकीकडे चीन, दुसरीकडे पाकिस्तान. तर या दोनही राष्ट्रांमध्ये अण्वस्त्र सज्जता ही होती की चीनजवळ अणुबॉम्ब होते आणि आपण जर अणुबॉम्बयुक्त राष्ट्र बनलो नाही आणि चीनने जर आपल्यावर आण्विक हल्ला केला, अणुबॉम्बचा हल्ला केला, तर आपल्यालाही त्याला प्रत्युत्तर
आपण देऊ शकलो पाहिजे याकरिता भारताने अण्वस्त्र सज्ज होण्याचा जो निर्णय होता तो पूर्ण केला. आणि शिवाय चीनच्या मदतीने पाकिस्तानसुद्धा काय करत होतं, अण्वस्त्र सज्ज होण्याचा प्रयत्न हे पाकिस्तानचा चालू होता. आज तो पूर्ण झालेला आहे. पाकिस्तानजवळ सुद्धा अणुशक्ती आहे, म्हणजे अणुबॉम्बची पॉवर आहे. भारताजवळ सुद्धा आहे आणि चीनजवळ सुद्धा आहे. तर या अण्वस्त्र सज्जतेमागे भारताचा हेतू हा मात्र कोणावर हल्ला करणे हा नव्हता, तर आपण सुद्धा सक्षम व्हावं आणि आपल्या शत्रूला सुद्धा आपण या अण्वस्त्र सज्जतेचा धाक दाखवावा याकरिता भारताने अण्वस्त्र सज्ज होण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि तो यशस्वीसुद्धा झाला. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता. म्हणजे पोखरण या ठिकाणी जी चाचणी झाली तर त्यामध्ये डॉक्टर होमी सेठना आणि भाभा आण्विक संशोधन केंद्राचे जे संचालक होते डॉक्टर राजा रामन्ना यांनी या चाचणीमध्ये महत्त्वाचा वाटा घेतला आणि त्यांनी अथक प्रयत्न केलेले होते. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषावर राजस्थानमधील पोखरण या भागाची निवड करण्यात आली. मी यापूर्वीही सांगितलं आहे की पोखरण हा असा भाग आहे की ज्या ठिकाणी वाळवंट आहे आणि कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांचा, वनस्पतींचा आणि पाण्याचा जो साठा आहे तो अगदी नामशेष झालेला आहे. अशा निर्जीव, निर्जन आणि नापीक भागामध्ये आण्विक अणुचाचणी ही घेण्यात आली आणि याकरिता इंदिरा गांधी यांचा पुढाकार आणि सहकार्य हे सुद्धा अतिशय मोलाचं होतं. या ठिकाणी मी तुमच्या माहितीकरिता अणुबॉम्बचा फोटो आपल्याला या ठिकाणी मी या PPTमध्ये टाकलेला आहे. याशिवाय अणुबॉम्बचा स्फोट ज्या वेळेला होतो त्यावेळेला जी प्रचंड दाहकता आणि विशालता म्हणजे त्याचा जो परिघ आहे तो अतिशय विस्तृत आणि कित्येक किलोमीटर फैलतो. याची दाहकता या छोट्याशा चित्रांमधून आपल्याला तात्पुरती का होईना परंतु समजायला मिळते आणि बघायलासुद्धा मिळते आहे. कारण ज्या वेळेला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी यावर जे अणुबॉम्ब टाकण्यात आलेले होते या अणुबॉम्बमध्ये तात्काळ 2 लाख लोक हे मरण पावलेले होते. काही लोक फक्त प्रकाश बघून हे मरण पावले, काही लोक अणुबॉम्बच्या स्फोटाचा जो आवाज आहे त्या आवाजामुळे मरण पावले. म्हणजे त्यावेळची जी टेक्नॉलॉजी होती ती आतापेक्षा खूप अप्रगत होती असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. परंतु आताचे जे अणुबॉम्ब आहेत ते एवढे पॉवरफुल आणि एवढे तंत्रज्ञानाने प्रगत असे आहेत की ते जर आज देशांनी एकमेकांविरोधात त्याचा वापर केला तर संपूर्ण मानवजात नष्ट करण्याची शक्ती या अणुबॉम्बमध्ये आहे. आणि आणि संपूर्ण देशासाठी ही आणि जगासाठी ही काय आज एक डोकेदुखी बनलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे दुसरी अणुचाचणी. 11 मे 1948 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. मग यापेक्षा जास्त प्रगत आणि पॉवरफुल असा अणुबॉम्ब आपल्याकडे असावा याकरिता भारताने पुन्हा दुसरी अणुचाचणी 11 मे 1998 रोजी पोखरण येथे घेतली आणि या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. म्हणजे 3 अणुबॉम्बची चाचणी ही भारताने घेतलेली आहे. त्यात एक हायड्रोजन बॉम्बसुद्धा होता. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा अणुबॉम्ब ज्याचं नाव आहे हायड्रोजन बॉम्ब याचीसुद्धा भारताने या 3 अणुचाचण्यांमध्ये चाचणी घेतलेली होती.
प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली. कारण अण्वस्त्रांची चाचणी घेणे हे जागतिकदृष्ट्या त्यावर निर्बंध लादलेले असतानासुद्धा भारताने अशी अण्वस्त्रांची चाचणी घेणे हे जागतिक कायद्यानुसार गुन्हा होतं, परंतु तरीही भारताने ती घेतलेली आपल्याला दिसते. मग त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण जगापुढे असं वचन दिलं की आमच्या देशाकडून म्हणजेच भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर हा केला जाणार नाही. परंतु तरीही अमेरिकेने मात्र काय केलं, भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. म्हणजे भारताला जी आर्थिक मदत अमेरिकेकडून होत होती व्यापाराच्या निमित्ताने, कर्जांच्या निमित्ताने किंवा व्यापारिक देवाणघेवाण जी होत होती ती अमेरिकेने तात्काळ थांबवली. कारण भारताने काय केलेलं होतं की जागतिक कायद्याला मोडीत काढत भारताने अण्वस्त्र सज्ज होण्याकरिता दुसऱ्यांदा अणुचाचणीही घेतलेली होती. पुढे आहे क्षेपणास्त्र विकास. पृथ्वी 1988 मध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राची आणि 1989 अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली की 1988 आता क्षेपणास्त्र म्हणजे काय, तर क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स. मग आता हे मिसाईल्स कशाकरिता की शत्रू राष्ट्राने आपल्यावर हल्ला करू नये आणि केल्यास त्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याकरिता अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांची गरज ही प्रत्येक राष्ट्राला भासते. मग या क्षेपणास्त्राच्या म्हणजेच मिसाईलच्या क्षेत्रामध्ये आपणही कुठे मागे राहू नये याकरिता 1988 पृथ्वी या क्षेपणास्त्राची आणि 1989 अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने घेतली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखलसुद्धा घेतली की हा जो आण्विक क्षेपणास्त्रांचा जो विकास कार्यक्रम आहे या विकास कार्यक्रमाची दखल संपूर्ण जगाने घेतली. कारण काय की आण्विकदृष्ट्या सक्षम असे जगात फार मोजके देश आहे आणि त्यामध्ये भारताची आता वर्णी लागलेली आपल्याला दिसून येते. म्हणून म्हटलं आहे की संपूर्ण जगाने या आण्विक विकासाच्या कार्यक्रमाची जी दखल आहे ती घेतलेली आपल्याला दिसते. इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजे IGMDP अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता की एका मिशन अंतर्गत म्हणजे इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा जो प्रोग्रॅम आहे त्या अंतर्गत या क्षेपणास्त्रांचा विकास हा भारताकडून करण्यात आलेला होता आणि त्याकरिता हा कार्यक्रमसुद्धा हाती घेण्यात आलेला होता. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली की भारताकडे सुद्धा लांब पल्ल्याचे, मध्यम पल्ल्याचे अशा प्रकारचे क्षेपणास्त्र मिसाईल्स हे असावेत जेणेकरून भारतावर जर कोणत्या राष्ट्राने हल्ला केला, शत्रू राष्ट्रांकडून हल्ला झाला तर त्याला आपल्याला प्रत्युत्तर द्यायला आपण सक्षम असायला हवं. याकरिता DRDO ही जी एक संरक्षण संशोधन संस्था आहे की ज्यामार्फत संरक्षण क्षेत्रामध्ये संशोधन केलं जातं, त्यांचा विकास केला जातो, तर या DRDO या संस्थेकडे क्षेपणास्त्र निर्मितीला प्रारंभ करण्यास किंवा सुरुवात करण्यात आली या DRDO संस्थेमार्फत. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या. म्हणजे या DRDO वर जे एक प्रमुख वैज्ञानिक होते की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हा चालवला जाणार होता, त्याचे जे प्रमुख होते ते कोण होते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम की आपण त्या सर्वांना ओळखतो की ते अतिशय नामांकित वैज्ञानिक होते, एक उत्तम व्यक्ती होते, शिवाय ते या DRDOचे प्रमुख होते आणि भविष्यात पुढे भारताचे राष्ट्रपतीसुद्धा झाले. असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम
यांच्या नेतृत्वाखाली या DRDO अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हा चालवला जाणारा होता आणि त्यांनी तो यशस्वीपणे चालवून दाखवला आणि यशस्वीपणे त्यामध्ये अनेक क्षेपणास्त्रांचा विकास हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आपल्याला दिसतो. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी 2 वायुदलाकडे, पृथ्वी 3 नौदलाकडे सोपवण्यात आले. म्हणजे हे विविध प्रकारचे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आहेत. पृथ्वी 1 ज्याचं वैशिष्ट्य हे सांगितलं आहे की हे जमिनीवर काय करतं, मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. म्हणजे जमिनीला पॅरलल ते प्रवास करतं आणि जमिनीवर ते मारा करतं. तर पृथ्वी 2 नावाचं हे जे क्षेपणास्त्र आहे हे काय होतं, हे हवेमध्ये मारा करतं. म्हणून त्याची वर्णी जी आहे ती वायुदलाकडे लावण्यात आलेली आहे. म्हणजे वायुदलाकडे ते सोपवण्यात आलेलं आहे. याशिवाय पृथ्वी 3 हे काय करण्यात आलं आहे, नौदलाकडे सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे सागरी मार्गाने जर आपल्याला कुठे हल्ला करायचा असेल तर त्याकरिता पृथ्वी 3 नावाचं क्षेपणास्त्र हे विकसित करण्यात आलेलं आहे. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता होती. की पृथ्वी नावाचं हे जे मिसाईल आहे यामध्ये तुम्ही 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. म्हणजे आपण त्यामध्ये 500 ते 1000 किलोचं आण्विक विस्फोटक हे त्या मिसाईलमध्ये डांबून ते काय करू शकतो, शत्रूंवर हल्ला करण्यासाठी आपण या मिसाईलचा वापर करू शकतो. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झाले. आता न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे काय की आपण बघतो की जहाजांवर किंवा काही मोठमोठे जे ट्रक्स असतात सैन्यदलाकडे, तर त्या सैन्यदलाकडे असलेल्या या ट्रक्सवर किंवा या मोठमोठ्या युद्धनौका ज्या असतात त्या युद्धनौकांवर ज्या माध्यमातून हे मिसाईल दूर डागले जातात, तर त्या ज्या सिस्टममध्ये हे न्यूक्लिअर फिट केलेले असतात त्यांना म्हणतात न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल. म्हणजे त्यामध्ये ते त्या यंत्रांमध्ये ते फिट केले जातात आणि या युद्धनौकांवर ते सज्ज केले जातात. आणि मग ज्या वेळेला आपल्याला कुठे मारा करायचा असेल 500 ते 1000 किलो विस्फोटकांच्या माध्यमातून, तर हे कार्यान्वित केले जातात आणि मग ते आपल्या टार्गेटवर जाऊन पडतात. तर या पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून आपण काय करू आपल्याला काय शक्य झालं की न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलच्या माध्यमातून आपण 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत आपण आता शत्रूंवर मारा करू शकणे हे आपल्याला शक्य झालेलं आहे. आता तर याच्याही पेक्षा लांब पल्ल्यांची जी क्षेपणास्त्र आहे ते विकसित झालेले आहे. आता जवळपास 1500-2000 किलोमीटरचा लांब पल्ला गाठणारे क्षेपणास्त्रसुद्धा भारताजवळ उपलब्ध आहेत. म्हणजे एकंदरीतच भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती जगाच्या इतर देशांच्या तुलनेत केलेली आपल्याला दिसून येते. तर यापैकीच जे एक पृथ्वी नावाचं जे एक मिसाईल आहे त्या मिसाईलचा फोटो मी या ठिकाणी आपल्याला समजण्याकरिता टाकलेला आहे की अशा प्रकारचं हे मिसाईल आणि त्याला अटॅच असलेलं ज्याला आपण म्हणू की ते पकडून ठेवण्यासाठी जे यंत्र वापरलं जातं अशा यंत्रांनाच न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल्स असं म्हटलं जातं की जेणेकरून ते काय करतात योग्य पद्धतीने ते या मिसाईल्सला पकडून ठेवतात आणि
हवं तिथे हवं त्या टार्गेटवर हे मिसाईल आपण सोडू शकतो. पुढे आहे अग्नी. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, भारताच्या सीमा या सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी-1 ची चाचणी ही घेण्यात आली. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी-2 व अग्नी-3 यांचीही निर्मिती करण्यात आली. मग आपल्या शत्रू राष्ट्रांना म्हणजे चीन, पाकिस्तान या राष्ट्रांना सुद्धा आपल्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना व्हावी, जेणेकरून ते आपल्यावर हल्ला करण्यास धजावणार नाहीत. याकरिता भारताने पुढे जाऊन अग्नी-1 या क्षेपणास्त्राची चाचणी ही घेतली. पुढे सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता आणि या क्षेपणास्त्राचा जो पल्ला आहे म्हणजेच हे क्षेपणास्त्र जवळपास 700 किलोमीटर इतकं प्रवास करून ते टार्गेटपर्यंत 700 किलोमीटरच्या टार्गेटपर्यंत ते काय करू शकतं, हल्ला करू शकतं. आणि त्यातूनच पुढे अग्नी-2, अग्नी-3 यासारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मितीसुद्धा पुढे भारताने केलेली आपल्याला दिसते. म्हणजे ती एक प्रकारची सिरीज आहे की अग्नी या क्षेपणास्त्राच्या सिरीजमध्ये अग्नी-1, अग्नी-2, अग्नी-3 यासारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा विकास भारताने केलेला आहे. पुढे आहे आकाश नाग क्षेपणास्त्रे. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. मी आता पुढे पृथ्वी, अग्नी यापेक्षा अधिक ॲडव्हान्स असे क्षेपणास्त्र हे भारताने विकसित केलेले आपल्याला दिसतात. त्यापैकीच एक क्षेपणास्त्र ज्याचं नाव आहे आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती 1990मध्ये भारताने केली. आणि या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की 30 किलोमीटरपर्यंत हे काय करतं, 720 किलोची विस्फोटके सुपरसॉनिक म्हणजे अतिशय आवाजाच्या वेगाने हे काय करतं, क्षेपणास्त्र ही विस्फोटके वाहून नेतं आणि 720 किलो एवढी विस्फोटके वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. आणि 30 किलोमीटर अंतरापर्यंत हे काय करतं, मारा करू शकतं. आणि तेही कशा पद्धतीनं, आवाजाच्या वेगाने म्हणजे सुपरसॉनिक अशा पद्धतीने, वेगवान पद्धतीने हे जे क्षेपणास्त्र आहे ते आपल्या लक्ष्याचा वेध घेतं. शत्रूंचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. आणि आकाशनंतर नाग नावाचा एक क्षेपणास्त्र आहे, त्या क्षेपणास्त्राचा विकाससुद्धा करण्यात आला की जेणेकरून शत्रूंचे रणगाडे, शत्रूंचे जे डम्पिंग झोन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी शत्रू हा लपून बसतो अशा क्षेत्रांवर दहशत गाजवण्याकरिता नाग नावाचं एक क्षेपणास्त्र हे विकसित करण्यात आलेलं आहे. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करदृष्ट्या सुरक्षित झालेला आहे की क्षेपणास्त्रांचा हा जो विकास भारताने गेल्या काही वर्षांमध्ये घडून आणलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे कोणताही शत्रुराष्ट्र वक्रदृष्टी करून बघू शकत नाही एवढा क्षेपणास्त्राच्या क्षेत्रामध्ये भारताने आज विकास घडून आणलेला आहे. त्यानंतर आहे अवकाश संशोधन. केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. की यानंतर आपण वळतो आहे स्पेस अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडे की अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा भारताने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे की जगामध्ये 208 देश आहेत तर त्यापैकी भारत हा 6वा असा देश आहे की जो स्पेस अँड रिसर्चच्या क्षेत्रामध्ये हा
6व्या क्रमांकाचा देश समजला जातो की ज्याने अनेक प्रकारचे उपग्रह हे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याच्या बळावर स्वतःच स्पेसमध्ये पाठवण्याचा विक्रमसुद्धा केलेला आहे. भारत असा देश आहे की ज्याने एकाच वेळी 11 जे उपग्रह आहेत ते अंतराळात पाठवण्याचा विश्वविक्रम हा केलेला आहे. म्हणजे आपणा सर्वांकरिता ही अतिशय अभिमानाची बाब आहे की भारत अशा अतिशय कठीण अशा क्षेत्रामध्ये नावलौकिक आपला कमावतो आहे. तर असंच एक सेंटर केरळ राज्यातील थुंबा, ज्याचं नाव आहे थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर, तर यावरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. म्हणजे थुंबा येथून 1961 त्यांनी काय केलं आहे की अंतराळामध्ये अग्निबाण पाठवण्याचं जे तंत्रज्ञान होतं ते भारताने स्वतःच्या बळावर विकसित केलेलं आहे. आणि असं प्रक्षेपणसुद्धा त्यांनी केलेलं आहे. 1969 थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. आणि थुंबा येथूनच 1969 स्वदेशी बनावटीचा जो रोहिणी 75 नावाचा जो अग्निबाण होता, या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण म्हणजे लॉन्चिंगसुद्धा थुंबा येथून त्यांनी केलेलं आहे. याच्या पुढचा टप्पा म्हणजे 1975 सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. मग आता अग्निबाणाचं प्रक्षेपण म्हणजे लॉन्चिंग करायला तर आपण शिकलोच, म्हणजे रॉकेटचं लॉन्चिंग करणे हे आपण शिकलो. पण त्यापुढे जाऊन भारताने 1975 काय केलं की सोव्हिएत युनियनच्या मदतीने, म्हणजे त्यावेळचा जो सोव्हिएत, आजचा जो सोव्हिएत रशिया आहे किंवा रशिया हा जो देश आहे, त्यावेळचं जे सोव्हिएत युनियन या नावाने रशिया हा देश ओळखला जायचा, तर या सोव्हिएत युनियनचं आपण सहकार्य घेतलं आणि त्या सहकार्याने भारताने काय केलं, पहिला त्याचा उपग्रह हा अंतराळामध्ये यशस्वीपणे सोडला आणि या पहिल्या उपग्रहाचं नाव होतं आर्यभट्ट. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. आणि यामुळे आपण सुद्धा काय करू शकतो की आपल्या बळावर स्वनिर्मित यंत्रणेच्या माध्यमातून अंतराळामध्ये आपण उपग्रह सोडू शकतो. याची शाश्वती, याचा आत्मविश्वास हा भारतामध्ये निर्माण झाला. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशांचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला की आपण सुद्धा काय करू शकतो, उपग्रह हे पाठवू शकतो. आणि मग भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे म्हणजे आपल्या देशातून आपल्या जमिनीवरून आपण काय करू शकतो, उपग्रहाकडे संदेश पाठवू शकतो, म्हणजे मेसेज पाठवू शकतो. आणि या उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं जमिनीवर काय करू शकतो, आपण भूकेंद्रावर त्याचं कलेक्शन करू शकतो, म्हणजे ते एकत्रित करू शकतो, ते ग्रहण करू शकतो. आणि अशा प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे ते विकसित करण्यासाठी आणि उपग्रहाच्या कार्यशैलीचं मूल्यमापन करण्यासाठी जे उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकतं, म्हणजे एकंदरीत आपण काय करू शकतो, आज आपला देश एवढा विकसित झालेला आहे की आपण स्वतःच्या उपयोगाकरिता आवश्यक असलेले उपग्रह हे स्वतः स्वदेशी बनावटीने बनवून ते विकसित करू शकतो. हे उपग्रह आपण अवकाशामध्ये पाठवू शकतो आणि या उपग्रहांकडून जे संदेश, जी माहिती आपल्याला मिळते त्याचं अवलोकन, त्याचा अभ्यास करण्याकरिता जे आवश्यक तंत्रज्ञान लागतं ते तंत्रज्ञानसुद्धा आपण स्वबळावर विकसित करू शकतो
एवढी प्रगती ही भारताने या अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ही प्राप्त केलेली आहे आणि यामुळे आपल्या भारतीय स्पेस अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये कार्यरत जे शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास हा खूप वाढलेला आपल्याला दिसतो. त्यानंतरचा मुद्दा आहे इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. यांचं नाव तुम्ही खूप वेळा ऐकलेलं असेल की अवकाश संशोधनामध्ये इस्रो ही भारतीय संघटना ही अतिशय उत्तमरित्या कार्य करते आहे. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधी यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. की आपण ज्या वेळेला अवकाश संशोधनामध्ये काही बेसिक यश मिळवलं, कार्यक्रम राबवले, त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळालं. शिवाय अग्निबाण म्हणजे रॉकेट लॉन्चिंग जे आपण आवश्यक आहे उपग्रहांना अंतराळात पाठवण्यासाठी, या रॉकेट लॉन्चिंगच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण यश प्राप्त केलं, हे उपक्रम ज्या वेळेला आपल्याला साध्य झाले तेव्हा अवकाश क्षेत्रामध्ये अधिक संशोधन करण्याकरिता 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रो या संघटनेची स्थापनाही करण्यात आली आणि या इस्रोचं मुख्यालय कार्यालय हे बंगळुरू येथे आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश तळ कार्यान्वित केला. आता विविध प्रकारचे जे उपग्रह आहे त्यांना लॉन्च करण्यासाठी, प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथे काय केलेलं आहे, एक अवकाश तळ हा प्रस्थापित केलेला आहे, कार्यान्वित केलेला आहे की ज्या ठिकाणाहून काय केलं जातं, विविध प्रकारचे जे उपग्रह आहेत, जे सॅटेलाईट ज्यांना आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, तर हे सॅटेलाईट लॉन्चिंग करण्यासाठी त्या ठिकाणी अवकाश तळ हा प्रस्थापित करण्यात आलेला आहे. म्हणजे या अवकाश तळावर एक अग्निबाण असतो आणि त्या अग्निबाणाच्या सहाय्याने जे उपग्रह आहे ते अंतरिक्षामध्ये सोडले जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे भास्कर 1. 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवला. मग आता भारताने 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही जंगल असतील किंवा जे काही प्रदेश असतील किंवा जे काही घटक दिसतात त्या घटकांचं निरीक्षण हे अवकाशातून आपल्याला करता यावं, तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ही स्वतःच्या सहाय्याने त्यांनी विकसित केली, म्हणजे इस्रोने ही विकसित केली आणि अशा प्रकारचा एक उपग्रह हा त्यांनी तयार केला की जो काय करेल, अवकाशामध्ये जाऊन भारत आणि भारताच्या आजूबाजूच्या आणि जगाच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करू शकेल. आणि प्रायोगिक तत्वावर हा उपग्रह भारताने सर्वात प्रथम तयार केला आणि सोव्हिएत युनियनच्या अवकाश तळावरून तो काय केला, या देशातून तो अवकाशामध्ये पाठवला. मग आता या भास्कर 1चा वापर हा कशाकरिता करण्यात येणार होता, तर देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. म्हणजे या उपग्रहाच्या माध्यमातून भारताला आता काय शक्य होणार होतं की भूगर्भामध्ये भारताचं जे क्षेत्रफळ आहे, भारताच्या क्षेत्रफळामध्ये कुठे कुठे पाण्याचे साठे आहेत, खनिज भूगर्भामध्ये कुठे लपलेलं आहे, शिवाय भारताच्या आजूबाजूला हवामान कसं असेल, या सर्वांचा अंदाज या उपग्रहाच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञांना आता घेता येणार होता.
या तंत्रांच्या मदतीने भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढलेली छायाचित्रे ही महत्त्वाची होती आणि या उपग्रहाने अवकाशातून भूगर्भ विषयक किंवा पर्यावरण विषयक, जंगल विषयक जी काढलेली जी छायाचित्र म्हणजे जे फोटोग्राफ्स होते, या फोटोग्राफ्सचा अभ्यास करून भारतीय शास्त्रज्ञांना खूप मोठी मदत या भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक क्षेत्रांमध्ये आता घेता येणार होती. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान म्हणजे ओशनोग्राफी मध्ये झाला आणि या उपग्रहाद्वारे समुद्र संशोधन करण्यासाठी सुद्धा भारतीय शास्त्रज्ञांना मदत मिळणार होती. 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सुद्धा सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आला आणि मग 1981 मध्ये यापेक्षाही ॲडव्हान्स असा भास्कर 2 नावाचा उपग्रह सोव्हिएत युनियनच्या मदतीने आपण अवकाशामध्ये यशस्वीपणे आपण सोडलं. पुढे आहे ॲपल. इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. मग इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला आणि भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेला ॲपल नावाचा एक पहिला दूरसंचार उपग्रह. दूरसंचार म्हणजे काय? कम्युनिकेशनवाला, म्हणजे जो आपण मोबाईलचा वापर आपण जसा करतो, टी व्हीचा वापर आपण जसा करतो की टी व्हीचं प्रेक्षेपण, मोबाईलचा कॉल हा सुद्धा आपल्याला कशामुळे प्राप्त होतो की आपल्याला उपग्रहाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात चाललेल्या बातम्या, घडलेले इव्हेंट, चालू असलेल्या मॅचेस, चालू असलेली ऑलिम्पिक स्पर्धा ही आपल्याला ॲज इट इज बघायला मिळते, ही केवळ उपग्रहाच्या माध्यमातून. आणि म्हणून काय म्हटलं आहे की अशा प्रकारचा दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन आणि जो प्रेक्षेपण करतो कार्यक्रमांचं, अशा प्रकारचा दूरसंचार उपग्रह हा 19 जून 1981 रोजी भारताने फ्रेंच गियाना हे एक अवकाशतळ आहे इथून भारताने पाठवला आणि त्याचं नाव काय होतं? ॲपल. ॲपलमुळे शिक्षण क्षेत्राला सुद्धा मदत झाली की ॲपलमुळे म्हणजे दूरस्थ शिक्षण आपण ज्याला म्हणतो की आपण अमरावतीत असतो आणि दिल्लीचा कोणता तरी ऑनलाईन प्रोग्रॅम आपण टी व्हीवर बघू शकतो. म्हणजे आज ज्या प्रकारे आपण टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षण घेण्याकरिता करतो आहे, घर बसल्या आपण ऑनलाईन पाठ आपल्याला मिळत आहेत, तर अशा प्रकारचं जे कम्युनिकेशन क्षेत्र आहे किंवा ज्याला दूरसंचार ज्याला म्हणतात, तर अशा दूरसंचार सेवेमुळे शिक्षण क्षेत्राला काय झाली? मदत झाली आणि त्यासाठी ॲपल नावाचा जो उपग्रह आहे तो अतिशय उपयुक्त ठरला. याशिवाय आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देशसुद्धा सफल झाला की आपण बघतो की एखाद्या ठिकाणी भूकंप झाला, पूर आला, तर त्यावेळेला काय होतं की संपूर्ण तारा या उद्ध्वस्त होतात आणि मग आपण एकमेकांना कम्युनिकेट करू शकत नाही, परंतु उपग्रहाच्या माध्यमातून आपण अशा आपत्ग्रस्त आपत्कालीन भागामध्ये सुद्धा एकमेकांशी संपर्क साधू शकतो. तर एवढा महत्त्वपूर्ण असा हा उपग्रह होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकरण 7 विज्ञान व तंत्रज्ञान याचा पहिला भाग हा आपण आज पाहिला. यानंतरचा दुसरा भाग आपण बघणारच आहोत. तर या पाठाचे एवढे मुद्दे घेऊन मी इथेच थांबतो आणि पूर्णविराम देतो. नमस्कार आणि धन्यवाद.